ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बघा, हा जो विद्यार्थी आहे त्याच विद्यार्थ्याने मला सांगितलं होतं मी विदर्भाचा आहे, माझ्या शेतात सोयाबीनचं पीक अतिवृष्टीमुळे खराब झालेलं आहे, याच्या आधीचं पीक भाव नाही मिळाला म्हणून त्यातून काही मिळालं नाही, उलट खिशातूनच पैसे गेले। आणि याचेच वडील आज म्हणत होते की तू परत ये, नाही तर मला माझ्या जीवाला बरं वाईट करण्याची परिस्थिती आहे, मला माझ्याकडे कुठलाही पैसा राहिलेला नाही। हाच तो विद्यार्थी मला सांगत होता, त्याच्या मनावर ध्यानावर खूप मोठं प्रेशर हे आलं होतं, कारण खर्च झाला आहे, आता बाकी पैसा त्याच्याकडे राहिलेला नाही। बापाला मदत करायची, वडिलाला मदत करायची का स्वतः शिकून काहीतरी मोठं व्हायचं, या संभ्रमात त्याच्यावर प्रेशर आलं आहे। पण आता तो हॉस्पिटलला तिथे गेलेला आहे, चक्कर आली होती, आता डॉक्टरांशी आम्ही बोललेलो आहे, पण त्याला ट्रीटमेंट तिथे दिली जाईल। मला सरकारला विनंती करायची आहे, हा मुलगा अडचणी त्याला आरोग्याच्या असताना जो 2 दिवस झालं आंदोलन करतोय, असे बरेच मुलं आणि मुली आहेत, हे वातावरण अजून गरम होऊ शकतो, अजून मुलं मुली या आंदोलनामध्ये येऊ शकतात। तुमच्या हातामध्ये क्रेडिट तुम्ही घ्या, पण लवकरात लवकर ही योजना जाहीर करा, या सर्व मुला मुलींचे प्रश्न हे तुम्ही सोडवा अशी विनंती तर सरकारला करतो। तर नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण असू दे किंवा बाकी आरक्षणावर वक्तव्य केले। ते म्हणाले महाराष्ट्रात मराठा शक्तिशाली आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व आहे, मी ब्राह्मण आहे आणि देवाचे आभार मानतो की मला आरक्षण नाही आहे। मला माहीत नाही, कधी कधी ते फार इंटेलेक्च्युअल तिथं बोलतात। विषय एवढा आहे की हे जे मुलं आहेत मुली आहेत, पुढची पिढी आहे, ते आरक्षण का मागतायत, त्याचं मुख्य कारण असं आहे की आज शेतकरी अडचणीत आहे, शेतकरी अडचणीत असल्यामुळे मजूर अडचणीत आहे, ग्रामीण भागातले सर्व लोक अडचणीत आहेत, जे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे गरीब जे शहरात राहतात ते आज अडचणी आहेत। आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांवर आल्यामुळे आणि घरामध्ये 1 रुपया तिथं येत नसल्यामुळे आणि सरकारचं धोरण कुठेतरी चुकलं असल्यामुळे सगळ्या युवांना असं वाटतं, सर्व समाजाच्या, एक तर आम्हाला नवीन आरक्षण मिळावं, नाहीतर आरक्षण आहे ते टिकावं। त्यामुळे कुठं ना कुठंतरी आर्थिक परिस्थिती गरिबाची अडचणीची झाल्यामुळे तिथं मागणी मोठ्या प्रमाणात आरक्षणाची होती। त्यामुळे गडकरी साहेब मोठे नेते आहेत, पण त्यांनी वस्तुस्थिती काय हे थोडंसं कुठेतरी समजून घेतलं पाहिजे असं आम्हाला वाटतं। एक तर लोकांनी त्यांना नाकारलं असताना सुद्धा म्हणजे ते पडलेत इलेक्शनमध्ये आणि तिथं त्यांना 20 कोटी निधी दिला जातो, कारण का ते कुठल्या तरी एका सत्तेतल्या पक्षातले आहेत। आणि तिथं आलेला एक व्यक्ती ज्याला लोकांनी स्वीकारलेला आहे त्याला तुम्ही 2 कोटी देता, मग कुठेतरी तुम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न करता की लोकशाही आमच्यासाठी महत्त्वाची नाही, आमचे पाया जो पडतो, आम्ही म्हणेल ते काम जो करतो, आमचे आदेश जो पाळतो, आमच्यासमोर जो झुकतो त्याला आम्ही निधी देणार, पण जो सामान्य लोकांच्या बाजूने लढतो आणि लोक ज्याच्या बाजूने राहतात त्याला 1 रुपया देणार नाही। जशी परिस्थिती मुंबईमध्ये असणाऱ्या त्या मतदारसंघाची आहे तसंच काहीतरी परिस्थिती माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा आहे। मी तर हजारो कोटीची कामं महाविकास आघाडीमध्ये आणली, पण दुर्दैव असं की माझ्या विरोधात पडले आणि मी सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून राम शिंदे सरांना तिथं MLC पद दिलं, दुसऱ्यांदा ते पडले, ते रडले, त्यांना तिथं सभापती बनवलं आणि मग त्यांचं जे काय ऐकलं जातं, एक तर विकास निधी काहीच आणत नाहीत, पण आलेला निधी तिथं थांबवतात। तर प्रत्येक मतदारसंघामध्ये परिस्थिती वेगळी आहे। आता बुलढाण्याचे एक महाशय आहेत ज्याला आपण कॅन्टीन केसरी म्हणतो, जेवण नीट नाही मिळालं म्हणून तिथे असणाऱ्या एका कर्मचाऱ्यांना बॉक्सिंग करून त्यांनी त्या ठिकाणी मारलं। आता ते काय म्हणतात महाशय, ते म्हणतात आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन आलेलं आहे, 3 कोटी रुपये खर्च करावा लागणार आहे पर जिल्हा परिषद, म्हणजे त्यांच्याकडे 10 जिल्हा परिषद असतील तर त्यांना 30 कोटी रुपये हे तिथं असणाऱ्या जिल्हा परिषदसाठी तिथं असणाऱ्या त्यांच्या जो उमेदवार आहे त्याला तिथं म्हणजे 25 लाख इलेक्शन कमिशननी सांगितलं ही जास्तीत जास्त खर्चाची मर्यादा, आणि हे महाशय म्हणतात आम्ही 3-3 कोटी रुपये तिथं खर्च करणार आहोत। आणि त्याच्याचबरोबर ते असंही बोलतात बोकडं सुद्धा कापावं लागतील, म्हणजे हा अहंकार काय, हा पैशाचा माज आहे। हा पैसा आला कुठून, भ्रष्टाचाराच्यातून आला, बदलीतून पैसा आमदारांनी कमवता, कामातून पैसा आमदारांनी कमवला आणि मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचे पाय धरून या नेत्यांनी पैसा तिथं कमवला, जमिनी विकून। आणि UD विभाग घ्या नाही तर इतरही घ्या, MSCB घ्या, MIDC घ्या, त्याच्याचबरोबर आपण
तिथे असणारे MSRDC घ्या, MSIDC घ्या, ह्या सर्व विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालले, पैशाचा वापर अमेमाप केला जातो. म्हणून हे सर्व नेते आणि आमदार म्हणतात आम्हाला लोकशाहीचं काही घेणं देणं नाही, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचं घेणं देणं नाही, शेतकऱ्याचं घेणं देणं नाही, एखाद्या महिलेवर रेप झाला काय, तिथं मर्डर झाला काय, आम्हाला फरक पडत नाही, कारण का आमच्याकडे क्या है, हमारे पास पैसा है अशी भूमिका आणि हमारे पास गुंडा है अशी भूमिका ह्या सर्व नेत्यांची आहे. जरांगेंचा विषय राहिलेला आहे. अल्टिमेट दिला होता जरांगेंनी दसऱ्याचा. सरकार अजूनही गांभीर्याने बघत नाही का त्याकडे? हे बघा, जरांगे भाऊ हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, त्याच्याचबरोबर त्यांच्या विविध मागण्या त्यासाठी ते लढत आहेत, त्यांना लोकांचा युवांचा प्रतिसाद तिथं मिळतो आहे. दुसऱ्या बाजूला सत्तेत असणारेच जे नेते भुजबळ साहेब एका समाजाचं प्रतिनिधित्व तिथं करत आहेत, दुसऱ्या बाजूला वंजारी समाज आणि बंजारा समाज हे दोन्ही एक नसले तरी धनंजय मुंडे हे त्याचं प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्याचबरोबर दुसऱ्या बाजूला पडळकर आणि हाकेभाऊ हे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत. सुरुवातीला वाद हिंदू मुस्लिमचा होता, नंतर वाद सुरू झाला OBC मराठा, नंतर मुंबईच्या इलेक्शनसाठी वाद सुरू झाला मराठी अमराठी, आता जे स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन आहेत त्यासाठी वाद काय सुरू केला, धनगर विरुद्ध आदिवासी, त्याच्याचबरोबर बंजारा वंजारी समाज वर्सेस तिथं आदिवासी. मग कुठंतरी हे सर्व नेते म्हणजे एखाद सामाजिक कार्यकर्ते सोडले हे सर्व नेते आहेत सत्तेत, कोणी मंत्री आहे कोणी आमदार आहे, पण आहे सत्तेतले. राज्यात त्यांचं सरकार, केंद्रात त्यांचं सरकार, प्रतिनिधित्व मात्र या सामाजिक जे काय विषयाचं ते तिथं करतात आणि फक्त वाद निर्माण करत आहेत. त्यामुळे कदाचित जे आज सत्तेत आहेत त्या सर्व नेत्यांचं म्हणणं असेल, आदेश असतील की तुम्ही फक्त समाजाचं विविध समाजाचं तिथं प्रतिनिधित्व करा, वाद जेवढा वाढेल तेवढा आपल्याला स्थानिक स्वराज्यामध्ये फायदा हा होऊ शकतो. त्यामुळे विषय सोडवण्यापेक्षा फक्त तिथं वाद घालत बसले. जर खऱ्या अर्थाने तुम्हाला या लोकांचे सामान्य लोकांचे विषय सोडवायचे असतील तर पदाला रामराम ठोका, तुम्ही मंत्रिपदाला रामराम ठोका, तिथं असणाऱ्या आमदारकीला तुम्ही तिथं द्या, लोकांपर्यंत भक्कमपणे लोकांचा अजून विश्वास तुमच्या वाढेल आणि सरकारला सुद्धा संदेश मिळेल की बाबांनो हे परिस्थिती हाताबाहेर चाललेली आहे, पण हे कुणी करणार नाही, पदं ठेवणार स्वतःकडेच आणि लढा मात्र त्या ठिकाणी ते लढत राहणार, वाद मात्र वाढवत जाणार आणि त्याचा फायदा हा भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षाला या इलेक्शनमध्ये होईल अशी भीती मात्र त्या ठिकाणी सगळ्यांना वाटते. पुण्यातल्या काही यंत्रणावरती आजमायची गरज वाटते का तुम्हाला? कारण गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला जिकडे खूप वर्दळीची वेळ होती, एक मर्डर झाला, तर मागच्याच आठवड्यात जे पोलीस स्टेशन होतं 100 मीटर पण अंतर नव्हतं, तिकडे गोळीबार झाला आणि 15 मिनिटात गोळीबार आणि कोयत्यानी वार झाला. तर जो गोळीबार झाला तो अशा गँगच्या मेंबरली केला आहे, त्याचा जो प्रमुख आहे त्याला इथं आत्ता असणारे जे CP आहेत त्यांनी त्यांचा परेड केला होता. परेडला हे महाशय कसे गेले, तो यांनी 10 काळ्या गाडीचा ताफा काढला, त्याची रील बनवली, म्हणजे CPकडे चाललेत परेड करायला, सलाम ठोकायला, पण कशी गेली रील तर 10 गाड्या घेऊन म्हणजे मी पोलिसापेक्षा मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न. हा अहंकार आला कसा? इलेक्शनच्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभा गुंडांचा वापर सत्तेतल्या लोकांनी केले, त्याचे अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत. हे महाशय जे आहेत ते माझ्या मतदारसंघातले आहेत, ते राम शिंदे सरांच्या जवळचे आहेत. अधिवेशनामध्ये गरिबाला येता येत नाही, मंत्रालयामध्ये गरिबाला जाता येत नाही, पण या गुंडाला मात्र अधिवेशनामध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली जाते, उपमुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली जाते. निवांत हे महाशय जे गुंड आहे त्याच्यावर तडीबारचा कुठेतरी डबल मर्डरचा विषय आहे हे सगळे. आणि त्यांच्याच लोकांनी जेव्हा गोळीबार केला 3 लोक आत असले तरीसुद्धा तुम्ही प्रमुख व्यक्तीला सुद्धा तिथं कारवाई केली पाहिजे, तसं कुठेही केलं जात नाही. त्यामुळे हे जे काय पोलीस प्रशासन आहे हे सरकारी दबावाच्या अंडर आहे आणि त्याच्यामुळेच या गुंडांना कुठे ते बर्दास्त दिला जातोय. याच्या आधी सांगितलं होतं नवीन पुण्याचे नवीन शिल्पकार 100 बोर्ड लागले, नेते खुश झाले, कार्यकर्ते उड्या मारायला लागले आणि त्याच दिवशीपासून आत्तापर्यंत रोज तिथं आपण कोयत्याची गँग ही ऑपरेट करताना तिथं बघतो. रोज मर्डर होते आणि फक्त याच शहरामध्ये नाही, नाशिकमध्ये हीच, नागपूरमध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मतदारसंघामध्ये हीच परिस्थिती आहे. त्यामुळे कुठेही यांचं वर्चस्व राहिलं नाही. माझ्या बाबतीत तुम्ही बोलायचं झालं की नक्कीच प्रत्येक विषयामध्ये मी लक्ष घालेल,
पुण्यामध्ये सुद्धा इतर काही महत्त्वाचे विषय, त्यामुळे आम्ही सर्वजण पार्टी म्हणून पवारसाहेब, सुप्रियाताई आणि सर्व नेते आम्ही सर्व लक्ष घालू। नाशिकमध्ये पण आम्हाला काय भ्रष्टाचाराचे ते सुद्धा मोठे मोठे 2000 कोटीचा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, म्हणजे आम्ही सगळे विषय घेण्याचा प्रयत्न करतोय, पण सरकार मात्र सत्तेच्या जोरावर ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला सारण्याचा प्रयत्न तिथं करत आहे। जे काय माध्यम आमच्या हातात असेल, पण मराठी पत्रकारितेचे मी मुद्दामून आभार व्यक्त करतो, तुम्ही आहात म्हणून आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचा थोडा तरी आवाज राहिला आहे, नाही तर बाकी राज्यांमध्ये आणि देशामध्ये तो आवाज पूर्णपणे संपलेला आहे। त्यामुळे या मुलांची अपेक्षा तुमच्याकडनं आहे, हा संदेश तुम्ही झोपलेलं सोंग घेणाऱ्या सरकारपर्यंत पोहोचवाल अशी अपेक्षा। दादा, टोळी युद्ध आपण आधी बघितले पुण्यातलं, मात्र आता हे टोळी जे आहे सामान्यांवर उठलेलं बघायला मिळतंय। परवा त्या माणसाची काही चूक नसताना जो सर्वसामान्य पुणेकर असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला। कसं असतं, गुंडाला जेव्हा माहिती असतं सत्तेतले काही लोक आपल्या बरोबर आहेत, या राज्यातले जे सभापती आहेत अपर हाऊसचे राम शिंदे सर यांच्या जवळ जर आपला बॉस असेल तर त्याचे जे चिलीपिली आहेत चमचे लोक, त्यांना असं वाटतं की अरे आपलंच राज्य आहे, कोण आपल्याला काय करू शकतं। त्या 3 लोकांना हात धरलं असलं तरी बॉसला अजूनपर्यंत हात लावलेला दिसत नाही, त्या बाबतीत ते काय करतात हे बघा। त्यामुळे राजकारणामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये गुंडांचा वापर जेव्हा मोठ्या प्रमाणात केला जातो, लोकसभेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण बघितलं, त्याच्याचबरोबर विधानसभेमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण ते बघितलं। त्यामुळे गुंडांचा कुठेतरी आत्मविश्वास वाढलेला आहे, सरकारच आपलं आहे, त्यामुळे आम्ही काही गोंधळ घातला, धुडगूस घातला तरी आम्हाला कुणी हात लावू शकत नाही अशी भावना गुंडांची मात्र तिथं झाले। लेकिन गरिबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधा एक सिग्नल तोडला तरी त्याची गाडी ताब्यात घेतली जाते आणि कारवाई केली जाते। लक्ष्मण हाकेंचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते, ज्यामध्ये ते पैशांची ऑफर देताना जो ऑडिओ आहे तो व्हायरल होतो। ते पूर्वी ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करत होते, ते करत असताना त्यांनी माळी समाजाबद्दल काहीतरी फार खालच्या लेवलला जाऊन बोललं असं आम्हाला व्हिडिओच्या मदतीने तिथं कळलं, नाही तर एखादा इतर समाजाला कमी दाखवण्याचा प्रयत्न तिथं केला। आता पैसे देवाणघेवाणचा जो मुद्दा जर तिथं आला असेल तर कुठं ना कुठे सरकारने ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे। आमचं हेच मत आहे की सामान्य लोक जे काय आंदोलन करतात, म्हणजे बीडमध्ये आंदोलन झालं, इतर ठिकाणी आंदोलन होणार, पुढे काही होणार आहे, सामान्य लोकांची चूक नाही, पण जे नेते असतात जे असे काहीतरी स्वतः पुढाकार घेतो असं दाखवतात, समाजाला मागण्या महत्त्वाच्या असल्या तरी जो कोणी पुढाकार घेतोय त्याच्यावर काही प्रमाणात विश्वास बसतो आणि विश्वास बसलं सरकारबरोबर देणं घेणं तिथं केलं जातं। ही जी काय प्रथा आहे ना, त्यात गरिबाचं नुकसान आहे। आज शेतकरी अडचणीत आहे, पण शेतकऱ्याबद्दल कुणी बोलत नाही, विद्यार्थी अडचणीत आहे, महिला सुरक्षिततेचा विषय आहे, नोकऱ्या तर कोणाला मिळत नाहीत, आहेत त्या नोकऱ्या जायला लागल्यात तरी मात्र चर्चा मात्र फक्त राजकारणाचीच होती, हे दुर्दैव आहे। मला असं वाटतं मराठा आरक्षणाचा प्रश्न 50% पुढे जाऊन आरक्षण घेऊन आणि ते सुद्धा कोर्टात टिकवायचं असेल तर त्याला एकच मार्ग असेल आणि सर्व समाज हे मराठा समाजाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहतील। ओबीसी समाज राहील, एसटी समाज, सर्व समाज राहतील, कारण जर आपल्याला मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याकडे एकच मार्ग आहे, तो म्हणजे दिल्लीला जावं लागणार, पार्लमेंटमध्ये आपल्याला एक अध्यादेश काढावा लागणार, तिथं घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल, 50%च्या पुढे आपल्याला आरक्षण हे घेऊन जाता येईल, गेलं तरच हे आरक्षण टिकू शकतं। अनेक लोक म्हणतात तुम्ही ह्याच्या आधी सत्तेत होता, तुम्ही का नाही केलं? त्याचं कारण आमचे ठराविकच खासदार सत्तेत होते, आमचं पूर्णपणे एक हाती सत्ता या देशात कुठेही नव्हती। आज भाजपची एक हाती सत्ता राज्यात सुद्धा आहे, केंद्रात सुद्धा आहे, आणि इथं असणारे राज्यातले नेते हे राज्याचा कमी आणि दिल्लीमध्ये बसणाऱ्या त्यांच्या नेत्यांचा जास्त विचार करतात। त्यामुळे जर जरांगे भाऊ दिल्लीकडे जात असतील तर माझं असं मत आहे सर्व पक्षाचे नेते, सर्व समाजाचे यांनी सुद्धा पाठिंबा देत दिल्लीला आपण जर गेलो तरच मोदी साहेबांच्या माध्यमातून पार्लमेंटमध्ये घटना दुरुस्ती करून आपल्याला मराठा समाजाचं कायमस्वरूपी आरक्षणाचा विषय हा सोडवता येईल। त्याच्याचबरोबर इतर समाजाच्या ज्या कुठल्या मागण्या ते एकसाथ मंजूर करून विषय कायमस्वरूपी आपल्याला सोडवता येईल आणि मग मूलभूत आणि मुद्द्याच्या विषयांवर आपल्या सर्वांना चर्चा करता येईल। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।